नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MA भाग 1 मधील जे आपण भारतातील राष्ट्रीय संस्था याची जी माहिती घेत होतो, मागच्या 2 ते 3 लेक्चरपासून आपण ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने जी चर्चा करत होतो त्यामध्ये मागच्या लेक्चरला आपण भारतातील सामाजिक स्थित्यंतर आणि सामाजिक विकास या मुद्द्याविषयी माहिती बघितली। तर आज आपल्याला भारताच्या एकंदरीत राजकीय संस्थांच्या विकासक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी एक या ठिकाणी जी राज्यव्यवस्था निर्माण झाली आणि ती राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही शासन व्यवस्थेच्या विचारांवरती आधारित असलेली राज्यव्यवस्था निर्माण झाली। तर त्या संदर्भात प्रामुख्याने आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे। आता लोकशाही हा शब्द किंवा मानवाच्या विकासाच्या टप्प्यामध्ये मानवी समाजाच्या आधुनिकीकरणामध्ये लोकशाही ही जी संकल्पना आहे किंवा लोकशाही हा शब्द आहे हा खूप महत्त्वपूर्ण असलेला बघायला मिळतो किंवा किंबहुना मानवाच्या विकास प्रक्रियेची सुरुवातच मुळात ह्या लोकशाही शासन व्यवस्थेच्या उगमापासून झाली किंवा आधुनिक जगामध्ये मानवी समाजाची जी विकासाची गती वाढली तिला सुद्धा कुठतरी त्याला सुद्धा कारणीभूत ठरलेली विचारसरणी जर कोणती असेल तर ती आहे लोकशाही शासन व्यवस्था। आता मुळात आपल्याला लोकशाही म्हणजे काय, त्या लोकशाहीचे मूलाधार कोणते असतात, भारतामध्ये जी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे त्या लोकशाही शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणते आहे, ह्या सगळ्यांची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे। आता लोकशाही म्हणजे काय तर हे समजावून घेण्याच्या आधी आपण एक ह्या राज्यव्यवस्थांच्या विकासक्रमाविषयी थोडक्यात माहिती करून घेऊयात। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की म्हणजे आपण प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड या कालखंडांचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की मानवाने आपल्या विकासाच्या क्रमाबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची ज्या काही राज्यव्यवस्था त्या तत्कालीन परिस्थितीनुसार निर्माण केल्या आणि त्या राज्यव्यवस्थांचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने दोष निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये ते दोष दूर करण्यासाठी मानवी समूहाने जे प्रयत्न केले आणि हळूहळू वेगवेगळ्या व्यवस्था त्यातून ज्या निर्माण झाल्या त्या व्यवस्थांमधली एक सगळ्यात चांगली जी व्यवस्था निर्माण झाली ती व्यवस्था म्हणजे लोकशाही व्यवस्था। म्हणजे सुरुवातीच्या काळात आपल्याला माहिती आहे की निसर्ग अवस्थेमध्ये राहणारा मानव, त्या मानवाने मग आपल्या सामाजिक गरजेपोटी सगळ्यांनी एकत्रित येऊन एक समाज आणि त्या समाजातून राज्य निर्माण केलं आणि त्या राज्याला चालवण्यासाठी मग सुरुवातीला बघितलं की त्या राज्याची सत्ता एका राजाकडे सोपवली। मग ती राजेशाही व्यवस्था बऱ्याच कालखंडापर्यंत या राज्यव्यवस्थेवरती प्रस्थापित होते, म्हणजे राज्याचं नेतृत्व हे राजेशाहीकडे होतं। मग त्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की त्या राजेशाही व्यवस्थेमध्ये अनेक दोष निर्माण झाले। त्या राजेशाही व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य व्यक्ती किंवा राज्यातले सगळे जनता यांना कोणतं पण स्थान नसलेलं दिसून आलं आणि मग त्याच्यातून अनेक त्या ठिकाणी अडचणी, लोकांचे अधिकार, हक्क याविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले, जनतेचे विकासाचे प्रश्न निर्माण झाले आणि त्याविषयी जनतेमध्ये मग असंतोष निर्माण होऊन आपणाला सुद्धा कुठेतरी अधिकार असले पाहिजे, आपल्याला सुद्धा कुठेतरी हक्क असले पाहिजे, आपल्या विकासाची तरतूद आपले जे काही कायदे तयार केले जातात, आपला जो राज्यकारभार आहे त्यामध्ये आपल्याला कुठेतरी सहभाग असला पाहिजे, ही जी काही प्रक्रिया सुरू झाली आणि या प्रक्रियेमधून जी विचारसरणी किंवा जी राज्यव्यवस्था विचारप्रणाली समोर यायला सुरुवात झाली आणि त्याच्यातून जी राज्यव्यवस्था विकसित झाली ती म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था होय। म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत आपण बघतो की 1215ला सर्वप्रथम आपण या लोकशाही व्यवस्थेचे जर आपण विचार केला तर असं म्हटलं जातं की 20व्या शतकापासून खऱ्या अर्थाने ह्या लोकशाहीच्या विकासाला सुरुवात झाली। पण खऱ्या अर्थाने ही लोकशाही शासन व्यवस्था हिचा उगम, तिचे टप्पे याचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम आपल्याला बघावं लागतं की 1215 मध्ये प्रामुख्याने ब्रिटनमध्ये जो ब्रिटनचा राज्यकर्ता होता जॉन, त्याच्या कालखंडामध्ये जनतेने आम्हाला सुद्धा काही मूलभूत हक्क असले पाहिजेत, आम्हाला सुद्धा काही अधिकार असले पाहिजेत यासाठी त्या राज्यकर्त्या विरोधात जो काही संघर्ष केला आणि मग त्या संघर्षाची दखल घेऊन त्या राज्यकर्त्याला 1215 मध्ये त्याला एक सनद, त्याने जनतेच्या अधिकारांसाठीची एक सनद त्या ठिकाणी मांडली। त्या संधेला मॅग्ना चार्टा सनद असं म्हटलं जातं। म्हणजे तिथून खऱ्या अर्थाने कुठेतरी मानवी समूहाला अधिकार आणि त्या अधिकारानुसार चालणारं शासन व्यवस्था ही जी व्यवस्था हळूहळू उत्क्रांत होत गेली आणि 20व्या शतकामध्ये तिचं एक विकसित स्वरूप या लोकशाहीच्या स्वरूपात पुढे आलेले दिसून येतं। त्यानंतर आपण बघतो की 1789ला झालेली फ्रेंच रिव्होल्युशन, फ्रेंच राज्यक्रांती, म्हणजे मानवी समाजाच्या विकासक्रमामध्ये असलेले हे जे काही महत्त्वाचे टप्पे आहेत त्या टप्प्यांची दखल घेतल्यानंतर आपल्याला जाणवतं की ह्या लोकशाही शासन व्यवस्थेचं महत्त्व काय। मग त्या 1789ला झालेली फ्रेंच राज्यक्रांती, त्या फ्रेंच राज्यक्रांतीचं जरी एक कारण आपण बघितलं असेल तर त्या फ्रेंच राज्यक्रांतीचं कारण सुद्धा त्या ठिकाणी जो 16वा लुई हा जो राज्यकर्ता होता त्याची जी अनियंत्रित सत्ता आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचं, राज्यातल्या बहुसंख्य जनतेचं जे हलापेष्ट्यांचं जीवन जगावं लागत होतं त्यामुळे त्याविषयी जो उद्रेक निर्माण झाला त्या उद्रेकातूनच कुठेतरी ती फ्रेंच राज्यक्रांती घडून आली आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या 3 तत्वांची जगाला ओळख झाली। म्हणजे अशा पद्धतीने मानवानेच
मानवी समूहानेच आपल्याला जीवन जगण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी येत होत्या त्या अडचणींवरती मात करण्यासाठी आपण ज्या राज्यव्यवस्थेमध्ये राहत होतो त्या राज्यव्यवस्थेमध्ये हळूहळू बदल करून घ्यायला सुरुवात केली. त्या राज्यव्यवस्थेमध्ये आम्हाला सहभाग असला पाहिजे, आमच्या त्या ठिकाणी आमचं मत त्या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे, आम्ही सार्वभौम आहोत ही गोष्ट त्या ठिकाणी मान्य झाली पाहिजे. आणि या विचारातून जी शासन व्यवस्था पुढे आली, जो विचार प्रणाली पुढे आली, त्याला आपण लोकशाही शासन व्यवस्था असं म्हणतो. म्हणून आज जर आपण बघितलं तर जगातल्या विकसित देशांचा ज्यावेळेस आपण विचार करतो, आधुनिक संस्कृतींचा ज्यावेळेस आधुनिक कालखंडामध्ये विचार करतो, त्यामध्ये सगळ्या राज्यव्यवस्था सगळ्या देशांमध्ये प्रामुख्याने कोणती विचार प्रणाली आपल्याला दिसून येते तर ती प्रामुख्याने लोकशाही शासन व्यवस्था असलेली दिसून येते. म्हणजे मानवाच्या विकासामध्ये आधुनिक जगाच्या इतिहासाचा जरी अभ्यास केला तर त्या आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं की 2 महायुद्ध झाली आणि ह्या 2 महायुद्धानंतर सुद्धा मानव समूहाला असं जाणवलं की आता जर आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला कोणत्या विचार प्रणालीची गरज आहे तर ती लोकशाही शासन व्यवस्थेची गरज आहे. मग अशा पद्धतीने एकंदरीत ह्या लोकशाही शासन व्यवस्थेचे विकास किंवा त्याची उत्क्रांती आपण जर लक्षात घेतली तर मानवी समूहामध्ये किंवा मानवी जीवनामध्ये आज जे आपण बघतो की चांगल्या पद्धतीचं आधुनिकीकरणाचं जे वातावरण अनेक देशांनी जे लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली दिसून येते, त्या लोकशाही शासन व्यवस्थाने समाजातल्या सगळ्या तळागाळापासून तर सगळ्या लोकांमध्ये एक व्यक्तिभान निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते व्यक्तिभान निर्माण झाल्यामुळे साहजिकच जे मागासलेले समाज होते, पीडित समाज होते, दुर्बल घटक होते, या सगळ्यांमध्ये एक आत्मनिर्भरता कुठेतरी प्राप्त झालेली आहे, एक आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि ह्या सगळ्यांचं श्रेय आपल्याला कोणाला द्यावं लागेल तर ह्या लोकशाही शासन व्यवस्थेला द्यावं लागेल. मग भारत असो किंवा भारताव्यतिरिक्त इतर देश असतील, ज्या देशांनी प्रामुख्याने ह्या लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे त्या देशामध्ये विकासाचा वेग कमी असेल पण विकास जो चालू आहे तो तळागाळापासून सगळ्या समूहांना सामावून घेणारा सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा विकास आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं यश ह्या लोकशाही शासन व्यवस्थेचं आहे की सर्वसमावेशक सर्वांना बरोबर घेऊन समतापूर्व वातावरण आणि सगळ्यांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्त्वाचं जर लक्षण ह्या लोकशाही शासन व्यवस्थेचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता ठीक आहे, आता ही जी लोकशाही शासन व्यवस्था आहे त्या लोकशाही शासन व्यवस्थेचे काही मूलाधार म्हणजे कोणती पण व्यवस्था जर आपण बघितली, शासन व्यवस्था किंवा राज्यव्यवस्था, तर त्याचे काही मूलाधार असतात, त्याचे काही वैशिष्ट्ये असतात, ती कोणत्या तरी विचारांवरती आधारलेली असते. तसंच या लोकशाही शासन व्यवस्थेची सुद्धा स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत आणि त्या वैशिष्ट्यांमुळेच त्या लोकशाही शासन व्यवस्थेला इतर शासन व्यवस्थेपासून वेगळे पण प्राप्त झालेलं आहे. तर असे कोणते विचार आहेत, असे कोणत्या त्या ठिकाणी वैशिष्ट्ये आहेत त्या लोकशाही शासन व्यवस्थेचे, तर त्याचा थोडक्यात आपण या ठिकाणी आढावा घेऊयात, त्याचा थोडक्यात आपण विचार करूयात. तर सर्वप्रथम त्या ठिकाणी जर आपण लोकशाही विचार प्रणालीचे मूलाधार किंवा तिचे जे काही विचारांवरती ती लोकशाही शासन व्यवस्था आधारित आहे त्याचा जर विचार केला तर प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला हे 5 प्रमुख मूलाधार किंवा 5 प्रमुख आधार त्या लोकशाही शासन व्यवस्थेचे असलेले बघायला मिळतात. आणि याच्यातलं एखादं वैशिष्ट्य जर मिसिंग झालं किंवा ते त्या ठिकाणी जर त्याचा व्यवस्थितपणे वापर झाला नाही तर ती लोकशाही शासन व्यवस्था त्या ठिकाणी अयशस्वी ठरण्याचा धोका असतो. तर ते कोणकोणते मूलाधार आहेत तर ते आपण बघूयात. तर पहिलं आहे व्यक्ती स्वातंत्र्य, दुसरा आहे समता, तिसरा आहे लोकमत किंवा जनमत, चौथा आहे शांतता आणि 5वा आहे कायदा सर्वश्रेष्ठ. म्हणजे अशा ह्या 5 वैशिष्ट्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो की लोकशाही म्हणजे काय, तर लोकशाही म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही म्हणजे काय तर समतेवरती आधारित राज्य, लोकशाही म्हणजे काय तर लोकांच्या इच्छेनुसार जनता ज्या ठिकाणी सार्वभौम आहे त्या ठिकाणी जनतेने निवडून दिलेलं सरकार आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करणारं सरकार म्हणजे त्याला जनमताचा आदर करून चालणारं सरकार. त्याच्यानंतर शांतता म्हणजे काय तर ज्या समाज व्यवस्थेमध्ये कोणते पण निर्णय हे शासनकर्त्याच्या दबावामुळे होत नाही तर ते सर्वसमावेशक शांततेच्या मार्गाने, जनतेच्या सहमतीच्या मार्गाने, शांततेच्या म्हणजे जरी ते हळुवारपणे होत असले तरी ते जनमताची दखल घेऊन होत असतात, शांततेच्या मार्गाने होत असतात. आणि 5वं म्हणजे कायदा सर्वश्रेष्ठ. त्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठ कायदे नसून तर कायदे तयार करणारी संस्था कोणती आहे तर जनतेने ज्या संस्थेला अधिकार दिलेला आहे, जनता ही सार्वभौम असते आणि सार्वभौम जनतेने आपलं एक कायदे मंडळ तयार केलेलं असतं. ते कायदे मंडळ जनतेने बहुमत प्राप्त त्या ठिकाणी ज्या पक्षाला निवडून दिलेलं असतं तो पक्ष प्रामुख्याने जनतेच्या इच्छा आकांक्षा विचारात घेऊन त्या ठिकाणी ते कायदे करत असतो. म्हणजे एकंदरीत हे वैशिष्ट्यांचा आपण ज्यावेळेस विचार करतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्याचा जर विचार केला तर व्यक्ती स्वातंत्र्य. आता व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय तर संपूर्ण समाज जीवनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यामध्ये समाज जीवनामध्ये अनेक घटक असतात, गरीब, श्रीमंत, वरिष्ठ, कनिष्ठ, जात पात, धर्म, पंथ अशा विविध भागांमध्ये समाज व्यवस्था विखुरलेली दिसून येते. जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचे परिणाम म्हणजे त्याचे स्वरूप वेगळं असेल. आपल्या देशाचा प्रामुख्याने विचार करतो तर जात, धर्म, पंथ, संस्कृती, भाषा असे विविध स्वरूपाचे मतभेद
त्याच्यामध्ये वरिष्ठ कनिष्ठता असे वेगवेगळ्या प्रकारचे भेदभाव त्या ठिकाणी विविधता भेदभाव असे दिसून येतात आपल्याला. जे अमेरिका युरोपसारख्या देशांमध्ये वंशवाद प्रामुख्याने दिसून येतो, काळा आणि गोरा असा रंगभेद त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे वेगवेगळे परिणाम, वेगवेगळे त्याचं स्वरूप, पॅरामीटर्स त्याचे वेगवेगळे आहेत, पण त्याचा आपण ज्यावेळेस विचार करतो, पण त्या ठिकाणी लोकशाही शासन व्यवस्था काय करते, आम्ही सर्व एक आहोत. आमचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं आहे, व्यक्ती स्वातंत्र्य. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, तर समाजातल्या संपूर्ण घटकाचा, प्रत्येक व्यक्तीचा त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं एक मत असतं आणि ते मत व्यक्त करण्याचा अधिकार त्याला असतो. तो अधिकार प्राप्त करून देण्याचं काम कोणती विचारप्रणाली करते, तर ती विचारप्रणाली म्हणजे लोकशाही. म्हणजे या ठिकाणी ज्या समूह आहे, या ठिकाणी जे जनता आहे, त्या जनतेला तिचं मत स्वतंत्रपणे मांडता आलं पाहिजे, तिला ते अभिव्यक्त करता आलं पाहिजे, ते समाजाला पटवून देता आलं पाहिजे. आणि त्यासाठीची कोणती व्यवस्था असली पाहिजे, तर त्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे. ह्या व्यक्ती स्वातंत्र्यामुळे काय होतं की लोकशाहीच्या विकासाला, म्हणजे ज्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य अस्तित्वात आहे त्या देशामध्ये ती लोकशाही यशस्वी होऊ शकते, अन्यथा ती यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने सर्वप्रथम वैशिष्ट्य आपण जे बघतो ते म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य. म्हणजे स्त्री असो, पुरुष असो, जात पात, धर्म, पंथ असा कोणता पण भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला खुलेपणाने आपले सगळे मत मांडण्याचा अधिकार ह्या व्यक्ती स्वातंत्र्याने, म्हणजे लोकशाहीचा जो मूलाधार आहे त्या मूलाधारामध्ये पहिल्याच वैशिष्ट्य आपण जे बघतो व्यक्ती स्वातंत्र्य त्यामध्ये मिळालेले दिसून येतं. म्हणजे राजेशाही व्यवस्थेचा प्रामुख्याने आपण विचार करतो, हुकुमशाही व्यवस्थेचा आपण प्रामुख्याने विचार करतो, लष्करी व्यवस्थेचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यामध्ये ही व्यक्ती त्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याला काही स्थान नसतं. त्या ठिकाणी राज्यकर्ता बोलेल, हुकुमशहा बोलेल किंवा लष्कर प्रमुख बोलेल तेच निर्णय अंतिम असतात. पण लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जनतेचं प्रत्येक व्यक्तीचं मत विचारात घेऊन त्या ठिकाणी शासनाला ध्येय धोरणं ठरावी लागतात. प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी त्या ठिकाणी व्यवस्था त्या सरकारला करावी लागते. म्हणून लोकशाहीचा पहिला मूलाधार जर काय असेल तर तो व्यक्ती स्वातंत्र्य. आणि किंबहुना लोकशाही शासन व्यवस्थेचा आत्मा जर काय असेल, जर आपण विचार केला तर तो व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कारण व्यक्तीला जर स्वातंत्र्य नसेल तर त्या लोकशाहीला काय अर्थ नसतो. म्हणजे व्यक्तींनीच मुळात जर आपण मानवी समूहाच्या, म्हणजे ही लोकशाही शासन व्यवस्था म्हणजे काय एका विशिष्ट दिवसामध्ये तयार झालेली शासन व्यवस्था नाही आहे, तर ह्या शासन व्यवस्थेला खूप प्रचंड विकासाचा कालखंड आहे. त्यामध्ये जर आपण बघतो की मग हळूहळू ह्या अन्याय अत्याचार करणाऱ्या शासन व्यवस्था हळूहळू कुठेतरी दूर करून त्या ठिकाणी आपलं जनतेच्या हातात सत्ता यावी यासाठी हळूहळू जनतेमध्ये जे प्रबोधन घडत येत गेलं त्याचंच विकसित स्वरूप म्हणजे ही लोकशाही शासन व्यवस्था आहे. म्हणजे कुठेतरी 1215ला त्याची हळूहळू सुरुवात झाली आणि 20व्या शतकामध्ये त्याला प्रगत स्वरूप प्राप्त झालेलं बघायला मिळतं. त्यानंतर दुसरा आहे समता. आता समता म्हणजे काय, तर समता म्हणजे समाजामध्ये जी राज्यव्यवस्था जी जनतेच्या विकासासाठी निर्माण झालेली आहे त्या राज्यव्यवस्थेने कशा पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे, तर सर्वांना समान मानून सगळे वरिष्ठ असो कनिष्ठ असो, कोणत्या पण जात पात, धर्म, पंथ, वंश, लिंग याचा कोणता पण विचार न करता सर्व कायद्यासमोर समान आहेत, सर्व ह्या देशाचे नागरिक आहेत हा विचार करून सगळ्यांसाठी समान पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे. निसर्ग व्यवस्थेने निर्माण केलेले जे काय भिन्नता आहे, निसर्ग व्यवस्थेने निर्माण केलेले जे काय आपल्यामध्ये असमानता आहे ती वगळून मानवाने निर्माण केलेली कृत्रिम विषमता नष्ट करणं हे त्या समतेचं तत्व असतं. म्हणजे मानवी समूहाने मानवाच्या विकासक्रमामध्ये ज्या जात पात, धर्म, पंथ, वंश ह्या ज्या काही विषमता, याच्या आधारावरती ज्या काही विषमता निर्माण झाल्या त्या विषमतांना लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये काही स्थान नसतं. म्हणजे सगळे माणसं समान आहेत आणि ते समान त्यांना वागणूक मिळाली पाहिजे ही प्रमुख कोणता विचारसरणी आग्रह धरते, तर लोकशाही शासन व्यवस्था त्याचा प्रामुख्याने आग्रह धरते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे की लोकमत किंवा जनमत. आता लोकमत किंवा जनमत म्हणजे काय, तर या ठिकाणचं जे सरकार आहे विविध म्हणजे भारताच्या राज्यघटनेचा जरी विचार केला, भारताच्या राज्यव्यवस्थेचा जरी विचार केला आणि त्यामध्ये आपण बघतो की भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. मग लोकशाही शासन व्यवस्था का बरं महत्त्वाची आहे, त्यामध्ये लोकमताला किंवा जनमताला का बरं महत्त्व आहे, तर आपण भारताच्या राज्यघटनेचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की भारताच्या राज्यघटनेची जी प्रस्ताविक आहे किंवा प्रस्तावना आहे त्याला प्रिएम्बल्स असं म्हटलं जातं, तर त्याचा सुरुवातीचा शब्द जो आहे तर वी द पीपल ऑफ इंडिया, तर वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारतीय जनता आमच्यासाठीच ही राज्यघटना तयार करत आहोत आणि आमच्यासाठीच स्वीकृत करत आहोत. म्हणजे या ठिकाणी सार्वभौम कोण आहोत, तर आम्ही जनता आहोत. मग आमचं सरकार कोणाच्या मर्जीने चालणार आहे, तर ते आमच्या जनतेच्या मर्जीने चालणार आहे. म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असतील, आमदार, खासदार हे सार्वभौम नाही, तर सार्वभौम कोण असणार आहे, जनता सार्वभौम असणार आहे. त्यानंतर चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की शांतता. आता शांतता म्हणजे काय, तर लोकशाही शासन व्यवस्थेचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जे काही सामाजिक स्थित्यंतराची, सामाजिक विकासाची प्रक्रिया होत असते ती अत्यंत शांततेच्या मार्गाने होत असते. त्या ठिकाणी जे काही राज्यकर्ता असतो त्या राज्यकर्त्याला जनतेच्या सगळ्या इच्छा आकांक्षा या समजावून घेऊन त्यांच्यामध्ये विविधता असेल तर त्या विविधतेमध्ये एकात्मता
ठेवून त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने त्या ठिकाणी त्या सुधारणा करणे अपेक्षित असतं. हुकुमशाही शासन व्यवस्थांचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर हुकुमशाही शासन व्यवस्था प्रामुख्याने त्या ठिकाणी जबरदस्ती, दडपशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी त्या सुधारणा करत असते आणि त्या सुधारणा मग फार अल्पकाळ टिकत असतात. पण लोकशाहीमध्ये काय असतं की शांततेच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने, कायद्याच्या मार्गाने प्रामुख्याने त्या सुधारणा केलेल्या दिसून येत असतात. त्यानंतर पाचवा सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की कायदा सर्वश्रेष्ठ. कायदा सर्वश्रेष्ठ म्हणजे हे मानवी समूहाच्या विकासामधलं सगळ्यात महत्त्वाचं जर वाक्य असेल तर कायदा सर्वश्रेष्ठ. म्हणजे या ठिकाणी कोणतं व्यक्ती बोलतोय तो कायदा मानायचा नाही. एखादा वरिष्ठ समूह, जो ताकदवान समूह आहे, बलशाली समूह आहे, तो म्हणतो म्हणून कायदा तो बोलतो तो कायदा का, तर ते नाही. तर राज्यघटनेने जो कायदा निर्माण केलेला आहे, सगळ्यांच्या इच्छेनुसार तो कायदा तयार झालेला आहे, तो कायदाच, त्या कायद्यानुसार या देशाची राज्य व्यवस्था चालेल, हे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आधार कशाचा आहे तर लोकशाहीचा आहे. आणि याच्यामुळे काय निर्माण होतं की समाज व्यवस्थेमध्ये एक एकात्मता, आम्ही सर्व एकच आहोत, आम्हाला सगळ्यांना सारखीच वागणूक आहेत, आमच्यासाठी सगळ्यांसाठी एकच कायदा आहे, ही भावना त्यामुळे निर्माण होते. आणि त्यामुळे आम्ही लोकशाही म्हणजे हे सगळ्या वैशिष्ट्य आपल्याला एकंदरीत ह्या लोकशाही शासन व्यवस्थेचे असलेली बघायला मिळतात. आता भारताच्या संदर्भात जर भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये बघितली तर संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. आता संसदीय शासन व्यवस्था आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की संसदीय शासन व्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे दोन प्रमुख असतात, एक नामधारी प्रमुख आणि एक वास्तविक कार्यकारी प्रमुख. आता भारताची जी संसदीय शासन व्यवस्था आहे त्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये जनतेची सत्ता ही पंतप्रधान म्हणजे खऱ्या अर्थाने लोकसभा हे जे सभागृह आहे, जनतेचं कनिष्ठ सभागृह, त्याच्याकडे सोपवलेली दिसून येते. म्हणजे राष्ट्रपती हा जरी घटनात्मक प्रमुख असला तरी सगळी सत्ता कोणाच्या हातात असते तर जनतेने निवडून दिलेले जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये ज्याला बहुमत मिळतं त्या सभागृहात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये प्रामुख्याने ती सत्ता असते. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की जनता सार्वभौम आहे आणि जनतेने निवडून दिलेलं सरकार देशाचा काय करत असतं, राज्यकारभार करत असतं. त्याच्यानंतर प्रातिनिधिक शासन. आता प्रातिनिधिक शासन म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्या कल्याणासाठी जे धोरणं ठरवायचे, आपल्या कल्याणासाठी ज्या योजना आखायच्या त्या आम्ही निवडलेल्या प्रतिनिधींनी आखाव्यात, आमच्या इच्छा आकांक्षानुसार आखाव्यात. यासाठी प्रातिनिधिक म्हणजे भारताचा प्रामुख्याने जर या ठिकाणी विचार केला तर 18 वर्ष पूर्ण झालेल्या सगळ्या स्त्री पुरुषांना कोणता पण भेदभाव न करता या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आणि त्या मतदानाच्या अधिकाराद्वारे प्रत्येक समूह आपल्या इच्छेनुसार आपला प्रतिनिधी निवडू शकतो. आणि त्या प्रतिनिधींनी काय करायचं असतं की त्या जनतेच्या कल्याणासाठी प्रामुख्याने कायदे करायचे असतात. त्याला प्रातिनिधिक शासन असं म्हटलं होतं. त्याच्यानंतर स्वतंत्र न्याय व्यवस्था. स्वतंत्र न्याय व्यवस्था ही सुद्धा लोकशाही शासन व्यवस्थेचा खूप महत्त्वाचा आधार आहे. कारण कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे घटनात्मक चौकटीत काम करतात की नाही याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम कोण करत असतं तर ते स्वतंत्र न्याय व्यवस्था करत असते. आणि भारतामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर भारताची जी न्याय व्यवस्था आहे ती कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या प्रभावापासून मुक्त असलेली बघायला मिळते. त्यामुळे भारतीय घटनेचं घटनात्मकपण किंवा भारतीय राज्यव्यवस्थेचं एक त्या ठिकाणी शासन संस्थेवरती, कायदेमंडळावरती, कायद्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेवरती लक्ष ठेवण्याचं काम ह्या स्वतंत्र न्याय मंडळाकडून झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर कायद्याचे अधिराज्य. कायद्याचे अधिराज्य म्हणजे काय तर कायद्याच्या प्रक्रियेनुसार चालणारा राज्य व्यवहार. कायद्याच्या प्रक्रियेनुसार ह्या देशामध्ये जो कारभार चालतो ते कारभार चालत असताना आधार कशाचा असतो तर जनतेने निवडून दिलेले जे सभागृह आहे आपल्या, ज्याला आपण सर्वोच्च कायदेमंडळ जे म्हणत असतो की संसद, त्या संसदेमध्ये जे काही कायदे होत असतात त्या कायद्यानुसारच देशाचा प्रामुख्याने काय चालत असतो तर तो त्या ठिकाणचा राज्यकारभार चालत असतो. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं जर वैशिष्ट्य जर आपण भारतीय लोकशाहीचं बघितलं तर मूलभूत हक्क. कारण नुसतं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्या गोष्टींपेक्षा मानवाला आपला विकास साध्य करण्यासाठी कशाची गरज असते तर मूलभूत हक्कांची गरज असते. आणि त्या मूलभूत हक्कांचा वापर आपल्याला खुलेपणाने करण्यासाठी कोणत्या शासन व्यवस्थेची गरज असते तर लोकशाही शासन व्यवस्थेची गरज असते. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांची तरतूद केलेली आहे. आणि ते वेगवेगळ्या स्वरूपाचे 6 स्वरूपाचे मूलभूत हक्क भारतीय जनतेला दिलेले आहे. पण ते हक्क नुसते देऊन उपयोगाचे नसतात तर ते हक्कांची वापर करता आला पाहिजे, ते हक्क स्वतंत्रपणे उपभोगता आले पाहिजे. यासाठीची कोणती व्यवस्था आवश्यक असते तर त्यासाठी लोकशाही शासन व्यवस्था आवश्यक असते. अशा पद्धतीने एकंदरीत आपण ह्या लोकशाही शासन व्यवस्था आणि त्या लोकशाही शासन व्यवस्थेचा विकास, वाटचाल आणि भारतातली लोकशाही शासन व्यवस्था, तिची वैशिष्ट्य यांचा या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतला. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण पुढच्या मुद्द्याविषयी चर्चा करूयात.